नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया दिवसाची सुरुवात. सकाळ झालेली आहे, बाकीचे कामं करून झालेली आहेत. तर म्हटलं चला तुमच्या आता ब्लॉग चालू करूया. तर छान असं बाहेर वातावरण आहे. पाऊस पडला होता पण आता बंद झालेला आहे. तर अगदी छान मस्त वाटतं आहे. छान हवाही सुटलेली आहे. तर अशा वातावरणात खूप भारी वाटतं. तर थोडंफार आभाळ पण आहे, पण कपडे वगैरे धुवून घेतलेले आहेत. तर तेच आता मी इथे टाकून घेत आहे. बाकीचे कामं करून झालेली आहेत. तुम्हाला माहीतच आहे, नेहमी बघणाऱ्या ताईं त्यांना माहीत आहे की पाणी वगैरे सकाळी येतात, त्या पद्धतीने कामं वगैरे असतात. तर यश पलक गेलेले आहे स्कूलमध्ये. तर बाकीचे झाडू पोछा वगैरे सगळे कामं वगैरे करून झालेले आहेत. तर म्हटलं आता कपड्यांचं काम सगळ्यात महत्त्वाचं असतं, ते धुतले गेले आहेत. तर ते वाळत वगैरे घालून घेत आहे मी इथे. तर आज मी छान तुमच्याशी मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर ती पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर म्हटलं चला तोपर्यंत त्याच्या आधी सगळे कामं झाली की म्हणजे आपण करण्यासाठी मोकळं असतो. तर म्हणून म्हटलं चला आत्ताच ब्लॉग सुरू करूया. आणि इथं मग कामाच्या याच्यामध्ये घाई असते खूप सकाळी. तर मग कामाच्या याच्यात ब्लॉग चालू करायचं जमतच नाही, मग मी तो चालूच करण्याचा राहून जातो. मग म्हटलं चला सुरुवात तर करूया. टाकता व्हिडिओ तर चालू करूया. व्हॉइस ओव्हर केला तरीही चालतं. मग ते झालं घरातली पुसपास वगैरे. सकाळी ही सगळे अशा पद्धतीने कामं जर करून घेतली ना, आवरून घेतली, सगळे पुसपास वगैरे, दोघे रूम स्वच्छ करून झालेले आहेत माझ्या. आणि जे कपडे वाळले होते ते आता मी इथे घड्या करून कपाटामध्ये ठेवून देते, म्हणजे दुसरे कपडे वगैरे सुकतील. कारण आता पाऊस आहे, तर मग काही कपडे बाहेर आतमध्ये करावे लागतात. तर मग ते सुकले की मग आता मी ते घड्या करून वगैरे कपाटात व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवणार आहे. मग त्याच्यानंतर दुसरे कपडे जे बाहेरचे आहे आज कालचे, ते घरात आणून दोरी वगैरे बांधलेली आहे इकडे एक आणि त्या साईडला. तर दोघी दोरीवर मी ते. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया छानपैकी सुरुवात दिवसाला. तर आता मी ते छानपैकी रेसिपी बनवणार होती. चला म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करूया. तर एकदम छान आहे. आणि आषाढ महिना चालू झालेला आहे. तर आषाढ महिन्यात प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येक घराघरामध्ये बनवली जाणारी रेसिपी आहे. आणि ते म्हणजे आपण इथे कापण्या बनवणार आहोत. म्हणजे गूळ टाकून आपण जे शंकरपाळ्या बनवतो तशा गव्हाच्या पिठाच्या असतात. तर त्या बनवल्या जातात, घराघरामध्ये बनवल्या जातात. कारण आषाढ महिना लागला म्हणजे वारीचे दिवस असतात, ते असतात. तर हे प्रवासामध्ये तुम्हाला घेऊन जाण्यासाठी टिकतात. हे 15 दिवस, महिनाभर तुम्ही छानपैकी ठेवू शकता. व्यवस्थित अगदी बनवले ना तर इझी ते टिकता. आणि आषाढ महिन्यामध्ये हे मंदिरांमध्ये देवीला वगैरे नैवेद्य दाखवलं जातं. तर अशा वेगवेगळ्या रेसिपी बनवल्या जातात. तर आमची आई सुद्धा दाखवायची. आम्ही लहान होतो तर देवीच्या मंदिरामध्ये गोडपुरी बनवली जाते, गोड तुम्हाला गोड दशम्या बनवल्या जातात, त्याच्यानंतर ह्या गोड कापण्या बनवल्या जातात. तर अशा पद्धतीने वेगवेगळे पदार्थ बनवून ते देवीला नैवेद्य वगैरे चढवत असतात. तर चला त्याच कापण्या मला आठवलं तर म्हटलं चला आज आपण सुद्धा बनवूया, तर तुमच्यासोबत शेअर कराव्या. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा शेवटपर्यंत, अगदी कसे बनवले आहे ते तुम्हाला कळेल. आणि आपल्या पुढे काय काय होतं हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला बघून घेऊया काय काय साहित्य घेतलेलं आहे ते मी इथे. तर सगळ्यात आधी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला तीळ किंवा मग खसखस तुमच्या जवळ जर असेल तर ते तुम्ही यूज करायचं आहे. थोडंसं जायफळ घेतलेलं आहे, एलची पावडर सुद्धा घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे मी इथे गूळ कट करून ठेवलेला आहे. तर आपल्याला गूळ सुद्धा लागणार आहे कारण गुळाच्याच आपण बनवणार आहोत. तर आता सगळ्यात आधी गूळ पाण्यामध्ये आपण इथे टाकून घेणार आहोत. भरून आपण गव्हाचं पीठ किती घेतलेलं आहे तुम्ही त्यानुसार तुम्हाला इथे गूळ घ्यायचा आहे. तर जवळजवळ मी इथे 150 ते 200 ग्राम इथे गूळ घेऊन घेत आहे. तर याच्यात आपल्याला पीठ भिजण्यासाठी जितकं पाणी लागेल तितकंच टाकून घ्यायचं आहे, कारण हेच पाणी आपण यूज करणार आहोत पीठ भिजण्यासाठी. तर इथे मी इथे पाणी टाकून घेतलेलं आहे. 1 ते 1.25 ग्लास पाणी इथे घेतलेलं आहे मी. आता याला आपण गॅस चालू करूया. आता जोपर्यंत गूळ पाण्यामध्ये पूर्ण वितळतो तोपर्यंत आपण याला मिक्स करून घेऊया. एक मोठं वाटकं भरून मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. जवळजवळ हे 500 ग्रॅम पीठ असेल. थोडंसं इथे जायफळ किसून घेते मी, अगदी थोडंसं. तुम्हाला आवडत असेल तर घ्या, नाही आवडत असेल तर नाही घेतलं तरीही चालेल. इथे एलची पावडर टाकून घ्यायची आहे आपल्याला, खूप छान फ्लेवर लागतो याचा. गुळाचं पाणी मी इथे थंड करून घेतलेलं आहे. गॅस बंद करून थंड होऊ दिलं. आता हे याच्यात टाकत राहायचं, थोडं थोडं टाकायचं आणि पीठ आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे.
हे बघा अशा पद्धतीने टाकायचं आणि याचा छानपैकी डो बनवून घ्यायचा आहे. तर हे बघा इथे गोळा भिजवून घेतलेला आहे. आपला हा असा गोळा झालेला आहे. एकदम पातळ पण नाही भिजायचा. हे बघा या पद्धतीने. आता याच्यावर थोडंसं तेल लावून घेते मी. इथे हातावर तेल घ्यायचं थोडंसं आणि याला चोळून घ्यायचंय चांगलं तेलाने. असा गोळा घेऊन घेतलेला आहे इथे मी. नाही थोडासा डो घ्यायचा. तुम्हाला किती पोळपाट तुमचं केवढं आहे, मग प्लॅटफॉर्मवर लाटलं ना तरीही चालतं. तर या पद्धतीने घेतलं. याला डायरेक्टच लाटायचं आहे आपल्याला. असं सरजे कसं जागा कमी पडते ना, तर मग आहे बघा अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे. याला पीठ पण लागत नाही आणि तेल पण लागत नाही. छानपैकी असं लाटलं जातं. असं पूर्ण आता अगदी थिक ठेवायचं. एकदम पातळ पण नाही करायचं आणि एकदम जाड पण नाही ठेवायचं. मीडियम थिक आपण याला लाटून घेऊया चपातीसारखं. मी काय करणार आहे याच्यात, हे बघा असं एवढं लाटून घेतलेलं आहे ना, याच्यात मी अगदी थोडंसं असं पीठ टाकते आणि याला फोल्ड करून घेते. म्हणजे थोडंफार लेअर वगैरे छान येईल. तर या पद्धतीने करून घेते. तुम्ही डायरेक्ट लाटलं तरीही चालणार आहे. तर आता मी याला लाटून घेते. आता इतकं लाटलं गेल्यावर आहे ना, याच्यात आपण खसखस टाकून घ्यायची. म्हणजे कसं थोडंसं आपण मग परत त्याला लाटूया, म्हणजे छान ती याला स्टिक होते. अशा पद्धतीने सगळीकडे टाकून घ्यायची आहे. हे बघा आता असं लाटलं ना तर छान याला स्टिक होईल. ती निघणार नाही आणि दिसायलाही छान दिसेल. आता ह्या कट करून घ्यायच्या आहे. तुम्ही याला स्क्वेअर करून असं कट केलं तरीही चालेल. मी डायरेक्टच करत आहे. हे बघा आपण नॉर्मल करतो तसंच करणार आहे, जसं घरी करतो. तुम्हाला स्पेशल असं दाखवायचंच असेल तर मग तुम्ही याला स्क्वेअर करून घ्या आणि नंतर कट करा. तर डायमंड शेपचे मी इथे कट करून घेणार आहे. आता असे कट मारून घेते आधी. तर हे बघा त्याच्यासाठी आधी असं करावं लागेल आपल्याला. इथून असं करावं लागेल कट. तर या पद्धतीने मी ते कट करून घेते. डायमंड शेपचे तर छान दिसतात ते. हे बघा असे छानपैकी इथे कट करून घेतलेले आहेत आणि ताटामध्ये ठेवून देते सगळे. हे बघा असे कट करून मी इथे ताटात ठेवून घेतलेले आहेत. आता दुसरे सुद्धा असेच लाटून घेते आणि मग तळायला घेणार आहे. तो गरम करायला ते गरम झालेला आहे. तर आपण इथे ज्या कापड्या बनवून घेतल्या त्या सोडून घ्यायच्या तेलामध्ये. तेल हाय फ्लेमवर गरम करून घेतलं. आता हे टाकल्यावर आपल्याला मीडियम करायचं, एकदम स्लो फ्लेमवर छानपैकी क्रिस्पी तळून घेऊया. हे बघा तेल छान गरम झालेलं आहे. तर हे बघा अशा फुलता येत्या. तर अगदी मस्त आता मीडियम फ्लेमवर मला थोडंसं क्रिस्पी करून घेते. तर हे बघा छान अशा क्रिस्पी तळून घेतलेल्या आहेत. काढून घ्यायच्या आता. त्याचं तेल काढून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने इथे तळून घेतलेल्या आहेत. तर त्याच पद्धतीने सगळ्या मी अशा तेलात सोडून घेते आणि तळून घेते छानपैकी क्रिस्पी. छानपैकी आपल्या कापण्या इथे तयार झालेल्या आहेत. बघू शकता तुम्ही मस्त अगदी क्रिस्पी झालेल्या आहेत. तर ह्या तुम्ही प्रवासात कुठेही घेऊन जाऊ शकता. हे बघा अगदी मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत ह्या आणि खाण्यासाठी टेस्टी लागतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार अशा आहेत त्या. तर छानपैकी आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. असे छान छान व्हिडिओ आहे मी. आणि मी ह्या चॅनलवर छानपैकी असे डेली ब्लॉगचे म्हणजे थोडी शॉर्ट मेचर दाखवत असते. डेली ब्लॉगमध्ये दाखवत असते. म्हणजे डेली लाईफस्टाईल, मी काय घरात आमचं काय चाललंय, काय नाही, काय करते, कशी मॅनेजमेंट असते, सगळं त्या पद्धतीने मी ते दाखवत असते. आणि मला सगळ्यात जास्त शौक आहे ते रेसिपी बनवण्याचा. मग ते तुमच्यासोबत मी शेअर करत असते. मी कोणत्या प्रकारची रेसिपी बनवते आणि कशी बनवते. तर चला बघूया पुढे काय होतं ते. आणि ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच तुमच्या किचनमध्ये